नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. ये त्वेदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विभूढांस्तान विद्धी नष्टान चेतसा. भगवत सिद्धांताप्रमाणे वागलं नाही तर कसं पतन होतं ते सांगताना परमेश्वर म्हणतात, परंतु ये जे मानव अभ्यसूयंतः माझ्यावर दोषारोपण करीत, माझ्या एतत् मतम या मताला न अनुतिष्ठन्ति अनुसरून आचरण करीत नाहीत, त्या अचेतसः मूर्खांना सर्व ज्ञान विमूढान संपूर्ण ज्ञानाचे बाबतीत मोहित झालेले असे आणि नष्ट झालेले असेच विद्धी समज. म्हणजेच पण जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज. सदृशं चेष्टते स्वस्यः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. स्वाभाविक कर्मांच्या क्रियांमध्ये प्रकृतीची प्रबलता सांगताना परमेश्वर म्हणतात, भूतानी सर्वच प्राणी प्रकृतीं यान्ति प्रकृतीप्रत जातात, म्हणजे आपल्या स्वभावाला परवश होऊन कर्म करतात. ज्ञानवान अपि ज्ञानी माणूससुद्धा स्वस्यः आपल्या प्रकृतीला सदृशम अनुसरून चेष्टते क्रिया करीत राहतो. मग अशा स्थितीत स्वभावापुढे निग्रह हट्ट किम काय करिष्यती करणार. म्हणजेच सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करेल. इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तो ह्यस्य परिपंथनौ. रागद्वेषास बळी न पडण्याची प्रेरणा करताना परमेश्वर सूचना देतात. इंद्रियस्य अर्थे इंद्रियाच्या म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये रागद्वेषौ, राग म्हणजे अनुराग किंवा प्रीती आणि द्वेष व्यवस्थितौ लपून राहिलेले असतात. तयोहो त्या दोघांच्या वशम ताब्यात माणसानी न आगच्छेत येता कामा नये. ही कारण तौ ते दोघेही अस्य या माणसाचे परिपंथीनौ कल्याण मार्गात विघ्न करणारे महान शत्रू आहेत. म्हणजेच प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग आणि द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न ठरणारे मोठे शत्रू आहेत. श्रेयान् स्वधर्म विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहा. स्वधर्म पालनामुळे कल्याण आणि परधर्मामुळे हानी, म्हणून त्या दोघांना जिंकून सावध झालेल्या पुरुषाचे स्वधर्माचं आचरण करावं असं म्हणताना परमेश्वर म्हणतात, स्वनुष्ठितात चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या, परधर्मात दुसऱ्याच्या धर्मापेक्षा, विगुण गुणरहित असा सुद्धा, स्वधर्म स्वतःचा धर्म, श्रेयान अतिउत्तम आहे, स्वधर्मे आपल्या धर्मात, निधनम मरण हे सुद्धा, श्रेय कल्याणकारक आहे आणि परधर्म दुसऱ्याचा धर्म भयावह भय निर्माण करणारा आहे. आता इथे धर्म म्हणजे जातपात नाही तर स्वतःचं कर्तव्य, धर्म म्हणजे आचरण, श्रेयान म्हणजे अंतिम हित, विगुण म्हणजे कमी प्रतीचा. आता
ह्याचा अर्थ असा आहे, चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म हा भय देणारा आहे. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. तू अभ्यसूयन्तः एतत् मे मतं न अनुतिष्ठन्ति तान् सर्वज्ञानविमूढान् अचेतसः नष्टान् विद्धि. But those who ignore my teachings and do not act accordingly, who are deluded in all knowledge and have no discrimination, know them to be doomed to destruction. ज्ञानवान् अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशं चेष्टते. भूतानि प्रकृतिं यान्ति निग्रहः किं करिष्यति. Even a wise man behaves in conformity with his own nature. Beings follow their own nature. What can restraint really do? इंद्रियस्य अर्थे इंद्रियस्य रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोः वशं न आगच्छेत् हि तौ अस्य परिपन्थिनौ. Attachment and aversion of the senses for their respective objects are but natural. Let no one be under their domination. They are verily one's enemies. स्वनुष्ठितात् परधर्मात् विगुणः स्वधर्मः श्रेयान् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावहः. Better discharge one's own duties though lacking in merit than carry out someone else's glamorous duty. Better is death in one's own dharma, that is profession. The dharma of another, aligned to one's nature, is fraught with fear. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. त्वेतभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्व ज्ञानविमूढान् तान् विद्धि नष्टान् अचेतसः. पार्था, जे देह म्हणजे मीच या भावनेत दृढ होऊन आपल्या इंद्रियांचे लाड पुरवत बसतात, माझं मत हे जे मी सांगितलं स्वधर्म आचरण करायचं त्याचा अव्हेर करतात, ते सामान्य मत आहे असं धरतात, तो अर्थवाद आहे असं वाचाळता करतात, तुच्छता दाखवतात, मोहानी मद्यानी भ्रांत झालेले असतात, विषयांच्या विषाने व्याप्त झालेले असतात, अज्ञानाच्या चिखलात ते बुडून वाया गेलेत असं निस्संदेहपणे अर्जुना तू मान. प्रेताच्या हाती रत्न दिलं तर ते वाया जातं. जन्मांध असेल त्याला उजाडलं तरी काही फरक पडत नाही. कावळ्याला चंद्रोदय आवडत नाही तसंच ह्या मूढांना विवेक हा आवडत नाही. असे जे लोक ज्यांनी परमार्थाकडे तोंड फिरवलं आहे त्यांच्याशी बोलू सुद्धा नये पार्था. पतंगाला जसा प्रकाश सहन होत नाही तसा ह्या लोकांना विवेक सहन होत नाही. म्हणून हे लोक माझं मत अव्हेरून मत्सर करून त्याची निंदा करतात आणि मग जसं पतंग दीपावर आदळला की निश्चितच मरण अचूकपणे त्याला येतं, तसंच हे लोक विषयांच्या भोगामध्ये स्वतःचं अधःपतन करून घेऊन स्वरूपापासून जीवाला दूर लोटतात. अर्थवाद म्हणजे अतिशयोक्तीचं वर्णन, प्रशंसा किंवा काल्पनिक मंडन किंवा आगंतुक विधान. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ असा लाभ, आत्मज्ञान. व्यवहारातील लाभ, हानी, सुख, दुःख ही क्षणभंगूर असतात, त्यामुळे व्यावहारिक आनंद सुख मिळत नाही. यासाठी अखंड चिरंतन आणि अवीट असा आनंद ज्या आत्मज्ञानामुळे लाभतो त्या ज्ञानाला परमार्थ असं म्हणतात. आणि लक्षणेनी त्या ज्ञानासंबंधी विचार, चर्चा आणि साधना यांनाही परमार्थ म्हणतात. आणि स्वरूपात म्हणजे स्वरूपामध्ये किंवा आत्मरूपामध्ये. सदृशं चेष्टते स्वस्यः प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. म्हणून पार्था, जो ज्ञानी असतो, जो ज्ञाता असतो, त्यांनी आपल्या इंद्रियांचं कौतुक किंवा लाड करू नये. तू सांग, सापाबरोबर खेळता येईल का? वाघाबरोबर
त्याची संगत केली तशी सिद्धीला जाईल का? अगदी कौतुकाने जर विष प्राशन केलं तर ते आपल्याला सोडेल का? सहजपणे आगीशी खेळायला लागलं तर ती भडकली तर ती आपल्याला सावरता येत नाही. तसाच इंद्रियांना जर तुम्ही लळा लावला, त्यांना भोगामध्ये अडकवलं तर ते परिणाम त्याचा चांगला होत नाही. अर्जुना, हे आपलं शरीर, ही काया, ही पराधीन आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे भोग कशाला भोगायचे? खूप प्रयत्न करून आपण जे धन जोडतो ते अहोरात्र ह्या देहाचा पालन करायला कशाला वापरायचं? हा देह हा पंचभूतात्मक आहे आणि शेवटी त्याच्यामध्येच विलीन होणार आहे, पंचत्वात विलीन होणार आहे. मग सगळा खटाटोप त्या देहाला सांभाळायला कशाला करायचा? म्हणून तू माझं ऐक. देहाचं पोषण सतत करत राहणं हा जणू काही आत्मघात आहे आणि हा घात टाळण्यासाठी इथे लक्ष न देता, देहाच्या भोगाकडे लक्ष न देता आत्मस्वरूपात सतत राहावं. पंचत्व पावणे म्हणजे मरणं, देह ठेवणं, देहातील पंचमहाभूतांचे अंश देहाची विघटन होऊन त्या महाभूतात मिसळून जाणं. पंचमहाभूतात्मक म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेला देह. महाभूत म्हणजे जडतत्व. आकाश हे जडतत्वाचं पहिलं रूप आहे. वायू हा आकाशावर प्राणशक्तीचे आघात होऊन ते स्पंद पाहू लागते. ह्या स्पंदांना किंवा लहरींना, लाटांना वायू असं नाव आहे. तेज आकाश स्पंदांच्या गतीमुळे जी उष्णता निर्माण होते तिला अग्नी किंवा तेज असं नाव आहे. आप म्हणजे विरल स्वरूपाची जडद्रव्ये थंडावत जाऊन त्यांना प्रवाही रूप येतं. त्या प्रवाह रूप जड अणूस आप किंवा पाणी असं म्हणतात. पृथ्वी जडद्रव्यांचे परमाणू अधिक घनीभूत झाले म्हणजेच त्यांनाच पृथ्वी असं नाव दिलं जातं. हालाहल म्हणजे समुद्र मंथनातून निघालेलं भयंकर विष, जहाल विष, कालकूट. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छे तो यस्य परिपंथिनो. पार्था, इंद्रियांना जो विषय भोग घ्यायला आवडतो की ज्याच्यामुळे आपल्या मनाला आनंद होतो, जसा एखादा संभावित चोर तोपर्यंत स्वस्थ असतो जोपर्यंत तो नगराच्या बाहेर जाऊन चोऱ्या करत नाही, तैसाच हा जो आनंद क्षणभर वाटतो तो परिणामी घातकारक असतो, आपला घात करतो. थोडंसं सुद्धा विष घेऊ नये जरी गोड लागलं तरी, कारण अंती त्याचा परिणाम म्हणून प्राण आपला जाऊ शकतो. जसा गळाला लावलेला आमिष खायला मासा भुलतो आणि त्या पाशामध्ये अडकतो, तसंच विषयांची लालसा इंद्रियांना आपल्याकडे ओढून घेते आणि ही फोल आशा, जी खोटी आशा असते ती जीवाला दाखवते. आणि जसा माशाला झाकलेला गळ न दिसल्यामुळे त्याच्या प्राण्याचा घात होतो, तसंच विषयांविषयीची जी हाव असते ती प्राण्यांना भूल घालते आणि त्याला क्रोधाग्नीमध्ये ढकलते. एखाद्या हरणाला जसा पारधी त्याला मारायसाठी घेरतो, तसंच ही भोगसुख ही आपल्याला सगळ्या बाजूंनी घेरतात. म्हणून पार्था, त्यांची संगती कधी करू नकोस. त्यापासून निर्माण होणारे काम आणि क्रोध हे दोन्ही घातक आहेत आणि म्हणूनच की जे आसक्तीपासून निर्माण होतात. म्हणून भोगांची आसक्ती कधी धरू नकोस पार्था, त्याची सदैव तुला विस्मृती हो. पार्था, एकच लक्षात ठेव की सतत आपल्या मनामध्ये स्वधर्माचा जिव्हाळा असावा. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहा. पार्था, आपला धर्म आचरण करणं जरी कठीण वाटलं, त्याचं अनुष्ठान करणं जड वाटलं आणि दुसऱ्यांचा धर्म जरी चांगला वाटला तरी आपल्या धर्माचा कधीही त्याग करू नये. ब्राह्मण कितीही गरीब झाला तरी त्यांनी काय शूद्राघरी जाऊन पक्वान्न खावी? जे
ग्राह्य करण्यास योग्य नाही त्याची इच्छा करावी किंवा जे अनुचित आहे त्याचं आचरण करावं. दुसऱ्यांची चांगली घरं बघून आपलं गवताचं झोपडं मोडावं का? आपली बायको कितीही कुरूप असली तरी तीच भोग घेण्यास योग्य आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्वधर्म हा जरी अवघड वाटला, जड वाटला, तरीही तोच आचरणं हेच आपल्यासाठी उचित आहे. त्यामुळे आपलं ह्या लोकी आणि परलोकीही हित असतं. साखर कितीही गोड लागली, दुधात साखर घालून प्यायलं तरीही जंतांचा व्याधी झाली असता ते आपल्याला विपरीत ठरतं आणि जे ते आपल्या अधाशीपणे ते घेतलं तर ते आपल्याला अनहितकारक ठरतं. म्हणून जे दुसऱ्यांना योग्य आहे पण आपल्याला अयोग्य आहे ते कायम नकार द्यावा. ते नाकारणं ह्याच्यातच आपलं हित आहे हे लक्षात ठेवा. आपला स्वधर्म आचरण करताना जरी आपला प्राण गेला तरी दोन्ही लोकांमध्ये आपलं कल्याणच आहे हे सतत लक्षात ठेव. असं चक्रपाणी श्रीकृष्ण बोलल्यावर भक्तराज अर्जुनाने त्यांना विनंती केली. तो म्हणाला, देवा तुम्ही जे जे सांगितलं ना ते सगळं मी ऐकलं, पण आता मला काहीतरी प्रश्न पडले, त्याची उत्तरं तुम्ही मला सांगा. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. कर्मयोगामध्ये परमेश्वर सतत निष्कामपणे स्वधर्माचं आचरण करायला सांगत आहेत. इथे 32, 33, 34, 35मध्ये पुन्हा त्यांनी पुनरावृत्ती केली आहे आणि हे पालन नाही केलं तर त्याचे काय परिणाम त्याचंही झलक इथे दाखवली आहे. इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम वगैरे नाही, तर स्वकर्तव्य म्हणजेच जातीपातीसुद्धा नाही, तर आपल्याला जन्मानुसार प्राप्त झालेल्या स्वकर्माचं पालन म्हणजे धर्म. ही परमेश्वराची आज्ञा न पाळता आपण जर परधर्माच्या मागे लागलो तर निश्चितच अधःपतन होऊ शकतं. माऊलींनी याबाबतीत दिलेली अनेक उदाहरणं आपण पाहिली. यातलं तात्पर्य मला असं वाटतं की आपण प्रकृतीच्या अधीन आहोत आणि तिच्या गुणांमुळे अनेक कर्म आपल्याकडून करवली जात आहेत. आपण कर्तेपण घेण्यात काहीच अर्थ नाही, आपण पराधीन आहोत. आपलं काम एवढंच आहे की त्रयस्थपणे प्रकृतीचे हे खेळ बघायचं आहे, त्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही आणि स्वकर्माची कास सोडायची नाही. आणि ते सुद्धा परमेश्वराला अर्पण करत ती कर्म केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. आता आपण काम, क्रोध इत्यादींना बळी पडत नाही. उदाहरणार्थ एखादा खाटीक जरी बाह्यता प्राण्यांची हत्या करताना दिसला तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की तो स्वधर्माचं आचरण करतो आहे, म्हणून त्याला त्याचा दोष लागू शकत नाही. अर्जुनाने सुद्धा क्षात्रधर्म सोडून युद्धातून माघार घेऊ नये यासाठी परमेश्वर विविध प्रकारे त्याला गीतेमध्ये समजावताना दिसत आहेत. अगदी 18व्या अध्यायापर्यंतसुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळ्या तऱ्हेने उदाहरणं देऊन परमेश्वर त्याला समजावत आहेत. आणि शेवटी म्हणतात की यथेच्छसी तथा कुरु, जे तुला वाटेल तसं कर. पण असं असलं तरी आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कर्मात स्वतंत्र असतो काही प्रमाणात, पण भोगात मात्र परतंत्र असतो, कारण त्या चुकीच्या कर्मांपासून जे भोग निर्माण होतात ते आपल्याला भोगावेच लागतात. बघूया पुढे अर्जुनाचे काही प्रश्न आणि त्याला परमेश्वराने दिलेली उत्तरं आपल्याला बघायला मिळतील. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.